तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज एक खूप माझ्यासाठी इमोशनल आणि स्पेशल म्हणता येईल, स्पेशल दिवस आहे. तर चला बघूयात. मी खूप आज माझ्या मिक्स फीलिंग आहेत. बघू आता काय होतंय बाबा. काय अवतार केलंय बाबा? काय अवतार केलाय? मम्मानं तेल लावलंय, चंपू चंपू बेबी केलंय व्हय. चंपू 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 बेबी माझे जेव्हापासून मी आज नवीन कपडे घातलेत बऱ्याच दिवसांनी, कुर्ता आणि जीन्स घातली, शॉर्ट कुर्ता. तर तेवढं कौतुकाने बघते ना आईला. खरंच यार, खरंच लेकरं म्हणजे भयंकर भारी असतात. तर हा, ज्यांना कळलेलं नाहीये त्यांना आता बॅक स्टोरी सांगते. तर झालंय असे की राधा आता 9 महिन्यांची झालेली आहे आणि ही गोष्ट आहे आमची प्रेग्नेन्सीची गुड न्यूज येणार होती तेव्हापासूनची गोष्ट आहे. तर झालं असं होतं की राधा पोटात म्हणजे जस्ट आम्हाला प्रेग्नेन्सीची गुड न्यूज कळाली होती आणि त्यावेळेस मी स्वप्नीलला असंच आम्ही ठरवलं होतं, म्हणजे मी ठरवलं होतं की जर देवा मला जर मुलगी झाली ना तर मी माझे गुडघ्यापर्यंतचे केस दान करेन. तर हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आज आपण फायनली केस कापायला हेअर डोनेशन साठी चाललेलो आहोत. माझं बाळ 9 महिन्यांचं झालंय. तर झालं असं की मला जेव्हा मुलगी झाली त्यावेळेस म्हटलं की चला आता कॅन्सर पेशंट्सला केस दान करायला जाऊयात. तर मला वेळच मिळाला नाही पहिले 2-3 महिने, 2-4 महिने माझे म्हणजे विचार करण्यातच गेले की कधी जायचं. मला वेळच नव्हता बेबीमुळं. आताही नाहीये मुळात बाळामुळे वेळ. पण तेव्हा असं होतं की यार चल. आणि आता राधा त्यानंतर विचार केला चला राधा 6 महिन्याची झाल्यावर केस डोनेट करावेत. तर तेव्हा पण आम्हाला म्हणजे ते स्वार्थ असतो की नाही यार कसे करायचे, म्हणजे लाईक नाही का जी गोष्ट सगळ्यात जास्त प्यारी आहे ऑब्विसली लोकांना भेटत नाहीत लांब केस आणि मला भेटलेत. तर तरी पण मग ते स्वार्थामुळे जखडून ठेवलं. पण आता म्हटलं नाही, आपण ठरवलंय ना आपल्याला मुलगी झाली ना तर आपण केस दान करू. आणि या थ्रू थोडंसं समाज प्रबोधन पण होईल की बाबा हेअर डोनेशन कसं करावं हे पण आपण याच्यामध्ये सांगणार आहोत. तर रात्रीचे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललोय केश कापायला, म्हणजेच आमचे केस डोनेट करायला. आणि हे आमच्या बुबूसाठी, राधासाठी आमच्या. चला. तर प्रोबॅबली हा शेवटचा व्हिडिओ आहे माझ्या सुंदर लांब केसांसोबत. आज या खूप वर्ष जपून ठेवलेल्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. तसं तर आयुष्यात सगळं काही एक दिवस सोडूनच जायचंय आपल्याला. आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्या सगळ्या गोष्टींसोबत पासून आपण दूर जाणार आहोत. बट ठीक आहे ना आयुष्य आहे, सगळं चालायचंच. चला, माहित नाही आता केस वाढवेल नाही वाढवेल, बट हे क्षण हे आजपर्यंत आयुष्य केसांसोबतचं भारी होतं. 2010 पासून मी केस कापलेले नाहीत, म्हणजे शेंडे शेंडे कधी मध्ये असं कापणं व्हायचं ऐक असे शेंडे शेंडे. बट 2010 मध्ये माझा एवढा कट होता 10वीत असताना आणि तेव्हापासून मी कधीच केस कापले नाहीत. मोह सुटत नाही हा माणसाला शेवटी तर सगळं मातीतच मिसळायचं तरी पण माणसाला मोह नाही सुटत आहे. ओके चलो, चला जाऊयात. की तुम्हाला जर हेअर डोनेशन करायचं असेल तर तुम्ही मिनिमम 30 सेंटीमीटर केस कापू शकता. म्हणजे आपले आता 30 सेंटीमीटर एवढे येतील, एवढे. तर आणि मॅक्सिमम तुम्ही किती कापू शकता, मग 30-40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर एवढे सारे डोनेशन पण करू शकता. पण 30 सेंटीमीटरचे जर कमी असेल ना तर तुम्ही डोनेट नाही करू शकत. आणि खरं तर मला खूप इमोशनल फील व्हायला लागले की ठीक आहे बघूया आपण आता केस किती कापायजोगे आहेत, म्हणजे आपले पण छान दिसले पाहिजेत आणि डोनेशनला पण गेले पाहिजेत असं काहीतरी. तर आधी आपण मोजून घेऊयात की किती केस आपण कापू शकतो. तर सगळ्यात आधी आम्ही मोजून बघत होतो की नेमके किती केस दान करता येतील. आणि त्याच्यानंतर तिला मी व्यवस्थित समजावून सांगितलं की नेमकं काय करायचंय.
आणि हेअर त्यांचाही पहिलाच एक्सपिरियन्स होता की कुणीतरी एवढे मोठे केस डोनेट करतंय. आणि सगळ्यात आधी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी छानपैकी अशी पोनी बांधली आणि पोनी बांधायच्या आधी पण आम्ही व्यवस्थित मोजून घेतले केस की किती डोनेट करता येतील आणि त्याप्रमाणेच बांधायला लावले. आणि पोनी बांधल्यानंतर रबर सिक्युअर केल्यानंतर जो भाग आपल्याला कट करायचा आहे त्याची व्यवस्थित वेणी घालून आणि मग हे असं कट करून ती वेणी आपण डोनेशनला पाठवणार आहोत. तर हा सगळ्यात इमोशनल मोमेंट होता. एक मिनिट. कोई ना कुछ अच्छा काम कर रहा ये सोचो हाँ ये गए बाल तो गए लेकिन कुछ अच्छा तो कर रहे हो ना वापस आ जाएंगे। नहीं नहीं ठीक है. खोलो. ठीक आहे. हा ठीक आहे. झाला हेअरकट. तर केस कापल्यावर मी घाबरले होते की कसा दिसेल यार हेअरकट, मी चांगली दिसेल की नाही. तर फायनली त्यांनी माझा हेअर कट करून दिलाय. आयुष्यातला पहिला हेअरकट. आणि झालंय. तर आता हे आपल्याला पाठवायचे पोनी, म्हणजे इथपर्यंत होती. छान वाटते मला पण. खरं तर कापल्यावर खूप वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं, बट नाऊ फिलिंग बेस्ट. मम्माने केश कापले, केश कापले मम्मानं. कुणासाठी कापले? म्हणजे बबडीसाठी कापले. कट केलेत जवळपास 40 ते 50 सेंटीमीटरच्या मध्ये. तर आता हे केस आपण याच्यामध्ये टाकून ह्याच्यावर ऑर्गनायझेशनचा पत्ता आपण टाकणार आहोत. तर चला आधी आपण ह्याचा नीट गुंडाळा करू. डायन की चोटी. मी माहित आहे का मी ना त्यांनी केस कापले नाही, मी खूप इमोशनल झाले. तर हे आपलं पॅकेट रेडी आहे आणि आता फक्त याच्यावर आपण ऍड्रेस लिहूयात ऑर्गनायझेशनचा आणि पाठवून देऊयात उद्या. तर गुगलवर असे बरेच ट्रस्ट सापडतील जे कॅन्सर पेशंटसाठी काम करतात. तर हेअर डोनेशन तिथं आपण करू शकता. त्याच्यापैकी आम्ही कोप विथ कॅन्सर म्हणजे मदत ट्रस्ट ह्याचा पत्ता इथं लिहिलेला आहे. तर हे पार्सल आता त्यांच्यापाशी पोहोचेल. तर तुम्ही असे बरेच ऑर्गनायझेशन आहात तिथं कुठेही आपले केस दान करू शकता. आणि लक्षात ठेवा 30 सेंटीमीटर कमीत कमी दान करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त किती केले तरी चालेल. 100 वेळा विचारते. छान दिसते. मी आयुष्यातून पहिल्यांदा हेअरकट केलाय, पहिल्यांदा. सगळ्यात मिक्स फिलिंग आहे. तेवढे दिवस जी गोष्ट मला खूप अटॅच होती, माझे लांब केस ही माझी एक ओळख होती. मला सोशल मीडियावरून एवढे जास्त मेसेजेस यायचे. माझ्या रिलेटिव्ह मध्ये, माझ्या सासरी, माझ्या माहेरी, माझ्या आईला, माझ्या नवऱ्याला, माझ्या वडिलांना माझे केस खूप आवडतात. तर त्याच्यामुळं मला आज कापायच्या आधी असं झालं की अरे काय, बट ठरवलं होतं की यार करायचं. तर याच्यामधून ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्याजवळ आहे ही सगळं क्षणिक आहे. आपण जे काही गोष्टी करतो किंवा त्याच कायमस्वरूपी राहणार आहेत. आता शारीरिक सौंदर्य, लांब केस, ह्या सगळ्या गोष्टी पण क्षणिक आहेत. मला असं वाटलं की मी थोडीशी हील पण होईल, मला छान पण वाटेल आणि ठरवलं पण होतं की ही गोष्ट कधीतरी करायची. तर खूप मोकळं वाटायलंय मला आज. म्हणजे असं वाटायलंय की मी कुठल्या तरी एका मोठ्या ओझ्यातून आज थोडी तरी फ्री झालीये. माझ्यासाठी हे खूप अवघड होतं. मला हे सगळं करायला 9 महिने गेले हे ठरवायला की हा आज जाईल उद्या जाईल, पण फायनली मी हे करून दाखवलंय. एक 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 ओळख असते आपली कुठंतरी, काही जणांची ओळख काहीतरी असेल, तशी शारीरिक दृष्ट्या काहीतरी आपलं वैशिष्ट्य असतं. जसं माझे लांब केस असेल, सगळ्यांना जे जे मला ओळखतात त्यांना माहित असेल की मला लांब केस किती आवडायचे.
पण कधीतरी आवडती गोष्ट पण आपल्याला त्याग करावी लागतेच. थँक गॉड की मी हे चांगल्या कॉजसाठी त्याग केला. चला, एवढंच सांगणं आहे की ज्यांना ज्यांना हेअर डोनेशन करायचे, तुमचे लांब केस असेल, तुम्हाला शॉर्ट करायचे असतील, किंवा तुम्ही हेअर डोनेट करू शकता. खूप भारी वाटतं, खूप छान फिलिंग असते, खूप छान फिलिंग असते. काहीतरी चांगलं करण्याची फिलिंग खूप छान असते. तर चला, आता ब्लॉगची सांगता करूयात. माझं बाळ खूप त्रासलंय बिचारं, तिथं रडत होतं. आणि आणि जरी मला शॉर्ट हेअर सूट होत नसेल असं कुणाला वाटत असेल ना, तरीही छान दिसते असं म्हणा. चला तर मग माझं बाळ माझी वाट बघतंय. आपण ब्लॉगची सांगता करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. हे बघा चाललंय, बोलवते ना, आले. चलो बाय.